एका शांत शहरात घडलेली ही घटना, वरून साधी वाटणारी पण आतून थरकाप उडवणारी. एक मुलगी, एक वडील आणि एक प्रेमकथा जी शेवटी पोहोचते थेट खुनापर्यंत. विचार करा, ज्या वडिलांनी आपल्याला वाढवलं, सांभाळलं, त्यांचा जीव घ्यायचा निर्णय एखादी मुलगी कसा घेऊ शकते. आणि त्याहून धक्कादायक म्हणजे त्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच जागेवर पोलीस म्हणून नोकरी मिळवणं आणि तब्बल 3 वर्षानंतर उलगडणारा हा खुनाचा थरार. नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी, कोणत्या परिस्थितीत घेतला गेला हा भयानक निर्णय, आणि 3 वर्षांनी अचानक हा गुन्हा कसा उघड झाला. चला या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करूया, एक एक धागा जोडत. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. ही घटना आहे महाराष्ट्रातील चंद्रपूर शहरातील, जिथे जयंत बल्लावर नावाचे एक पोलीस हेड कॉन्स्टेबल आपल्या कुटुंबासोबत साधं सरळ आयुष्य जगत होते. त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि मुलगी आर्या बल्लावर. वरून पाहिलं तर सगळं काही नॉर्मल वाटणारे हे कुटुंब, पण आतून मात्र अनेक तणाव, मतभेद आणि संघर्षाने भरलेलं होतं, विशेषतः वडील आणि मुलगी यांच्यात. आर्या बल्लावर वय फक्त 22 वर्ष, शिक्षण घेतलेली, स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याची इच्छा असलेली. पण तिच्या आयुष्यात एक गोष्ट अशी होती जी तिच्या वडिलांना अजिबात मान्य नव्हती. ती म्हणजे तिचे प्रेम संबंध. आशिष शेडमाके नावाच्या तरुणासोबत तिचे अनेक वर्षापासून संबंध होते. आशिष सुद्धा पोलीस खात्यातच कार्यरत होता, पण काही कारणांमुळे त्याला नोकरीवरून काढण्यात आलं होतं. आणि याच कारणांमुळे आर्याच्या वडिलांना हा संबंध अजिबात मान्य नव्हता. वडील जयंत बल्लावर यांना वाटत होतं की त्यांच्या मुलीचं भविष्य धोक्यात जाईल, त्यामुळे त्यांनी या नात्याला कडाडून विरोध केला. केवळ विरोधच नाही तर काही वेळा त्यांनी आर्याला समजावण्याचा प्रयत्नात कठोर भूमिका घेतली. घरात वाद वाढू लागले. परिस्थिती इतकी बिघडली की आर्याच्या मनात वडिलांविषयी राग, संताप आणि द्वेष निर्माण होऊ लागला. आणि याच ठिकाणी सुरू होतो या कहाणीचा सगळ्यात कळाकुट्टपणा. प्रेमात अडथळा ठरवणारे वडील आणि दुसऱ्या बाजूला स्वतःचं प्रेम वाचवायचं वेळ, या दोन्ही गोष्टींमध्ये अडकलेली आर्या शेवटी एक असा निर्णय घेते जो केवळ तिचं आयुष्यच नाही तर अनेकांच्या आयुष्याला कायमचं बदलून टाकतो. आर्या आणि तिचा प्रियकर आशिष दोघं मिळून एक भयानक कट रचतात, वडिलांना आपल्या आयुष्यातून कायमचं दूर करण्याचा. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. त्यांनी ठरवलं की जयंत बल्लावर यांना संपवायचं. यासाठी त्यांनी एक अत्यंत थंड डोक्याने प्लॅन आखला. आशिषच्या मदतीने आर्याने सुमारे 5,000 रुपये देऊन विष मिळवलं. आणि मग आला तो काळजाचा ठोका चुकवणारा दिवस, एप्रिल 2023. त्या दिवशी सकाळी सगळं काही नेहमीप्रमाणे सुरू होतं. घरात शांत वातावरण. आई व्यायामासाठी बाहेर गेलेली आणि घरात फक्त आर्या आणि तिचे वडील. आर्यानं त्या दिवशी आपल्या वडिलांसाठी एक मिल्कशेक तयार केला, पण हा साधा मिल्कशेक नव्हता. त्यात मिसळलेलं होतं मृत्यूचं विष. कल्पना करा, वडिलांना काहीच कल्पना नाही की त्यांच्या स्वतःच्या मुलीने त्यांच्यासाठीच मृत्यूचा पेय तयार केला आहे. आणि त्यांनी तो मिल्कशेक विश्वासाने पिऊन घेतला आणि नेहमीप्रमाणे आपल्या ड्युटीसाठी निघाले. पण नशिबाने त्यांना जास्त वेळ दिला नाही. फक्त 1 तासात जयंत बल्लावर यांना अचानक चक्कर आली. त्यांच्या तब्येतीत बिघाड झाला आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यावेळी कोणालाही संशय आला नाही. मृत्यूचं कारण स्पष्ट नव्हतं, त्यामुळे हा एक नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू मानण्यात आला आणि ADR म्हणजेच ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट दाखल करण्यात आला. घरात शोककळा पसरली. एक पोलीस अधिकारी गमावल्याचं दुःख आणि एक मुलगी जी बाहेरून दुःखी दिसत होती पण आतून एक मोठं गुपित लपून बसलेली होती. वेळ पुढे सरकत गेला आणि या घटनेनंतर 2 वर्षांनी 2025 मध्ये आर्या बल्लावर हिला अनुकंपा तत्वावर पोलीस खात्यात नोकरी मिळाली. वडिलांच्या जागी ती स्वतः पोलीस कॉन्स्टेबल बनली. एकीकडे लोक सहानुभूती दाखवत होते तर दुसरीकडे काहींच्या मनात शंका निर्माण होऊ लागली. पण ठोस पुरावे नसल्यामुळे सगळं काही शांत होतं. दरम्यान आर्या आणि आशिष यांनी देखील लग्न केलं. आता त्यांच्या आयुष्यात कोणताही अडथळा उरला नव्हता. पण म्हणतात ना, गुन्हा कितीही लपवला तरी एक ना एक दिवस तो समोर येतोच, आणि तसंच काही इथेही घडलं. लग्नानंतर काही सगळं ठीक होतं, पण नंतर आर्या आणि आशिष यांच्यात वाद सुरू झाले. आशिषला नोकरीवरून काढण्यात आलं होतं, त्यामुळे त्याचं मानसिक संतुलन ढासळत होतं आणि याच कारणामुळे त्यांच्या नात्यात तणाव वाढत गेला. आर्या त्याच्यापासून दूर जाऊ लागली, त्याचे फोन टाळू लागले आणि शेवटी त्याच्यासोबत राहणं बंद करून आईकडे राहायला गेली. ही गोष्ट आशिषला सहन झाली नाही. त्याच्या मनात राग, अपमान आणि सुडाची भावना निर्माण झाली. आणि इथेच घडतो या प्रकरणातील सगळ्यात मोठा ट्विस्ट. आशिषने ठरवलं की आता सत्य बाहेर आणायचं. त्याने काही पुरावे जमा केले, फोन कॉल, संभाषण आणि थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं आणि 3 वर्षापूर्वी घडलेल्या या खुनाची माहिती दिली.
पोलिसही आदरले, कारण हा गुन्हा एका पोलीस कर्मचाऱ्याशी संबंधित होता आणि आरोपी स्वतः एक पोलीस कॉन्स्टेबल. ताबडतोब चौकशी सुरू झाली. आर्याला ताब्यात घेण्यात आलं आणि चौकशी दरम्यान तिनं सगळं कबूल केलं. तिने मान्य केलं की प्रेम संबंधात अडथळा ठरत असल्यामुळे तिनेच आपल्या वडिलांचा खून केला. ही कबुली ऐकून सगळेच थक्क झाले. पोलिसांनी या प्रकरणात आर्या बल्लावर, तिचा पती आशिष शेडमाके, विष मिळवून देणारा चैतन्य गोडा आणि एका अल्पवयीन व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आज हे सगळे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. हे केवळ एक खुनाची केस नाही, तर एक प्रश्न आहे आपल्या समाजासाठी, आपल्या नात्यासाठी. प्रेम इतकं आंधळं होऊ शकतं का की ते आपल्या जन्मदात्यात जीव घेण्यास प्रवृत्त करतं? पालक आणि मुलांमधील संवाद तुटला तर त्याचे परिणाम किती भयंकर होऊ शकतात, याचे हे जिवंत उदाहरण आहे. आज आर्या बल्लावर एक आरोपी आहे, एक गुन्हेगार आहे, पण कधी काळी ती सुद्धा एक साधी मुलगी होती, जी फक्त आपलं प्रेम मिळवण्यासाठी लढत होती. पण त्या लढाईचा शेवट तिने निवडलेल्या मार्गामुळे एक भयानक गुन्हा ठरला. आणि शेवटी एकच गोष्ट खरी ठरली, गुन्हा कितीही हुशारीने केला तरी तो कायमचा लपून राहत नाही. तो एक दिवस नक्कीच उघडकीस येतो. आणि जेव्हा तो उघड होतो तेव्हा फक्त सत्यच नाही, तर अनेक आयुष्य उद्ध्वस्त होतात. मग प्रश्न असा आहे, जर त्या दिवशी वडिलांनी विरोध केला नसता किंवा आर्यानं थोडा संयम ठेवला असता, तर आज ही कहाणी वेगळी असती का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच थरारक सत्य घटनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.